नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्ती सोपान देव निवृत्ती उदार, सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन जननी देवांची नमो त्रिभुवन पावनी आदतय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार, सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवांची देवांची नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उत्तर सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह दादलो पावन झालो चराचरी. प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता, चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुंद्रिहीम समागत्य तिष्ठन्दमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या कृपादान कथेचा विसर बाबांनी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या आकांता कृपा झाणे कथेला विसर बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचा कृपा झाले कथेचा विसर बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कैलास राना श्वचंद्रमोणी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भावा दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी. जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संता वारकरी संताचा वारकरी संतांच्या वारकरी संताचा वारकरी संता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमी निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा खऱ्या अर्थानं धर्माच्या अनुषंगानं या ठिकाणी उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा. प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी GPS मित्रपरिवार पाळधी यांच्या सुंदर नियोजनात या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो आणि या 2025 साली या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर या ठिकाणी भक्तिमय वातावरणात याही वर्षी या ठिकाणी कार्यक्रमाची संपन्नता या ठिकाणी होतीये. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं या प्रसंगी आयोजन केलेलं आहे. त्यातील आज ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी या GPS गणेशोत्सव या ठिकाणी मित्रमंडळ या मित्रपरिवाराकडून या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली. त्यासाठी आदरणीय या मित्रपरिवाराचा अंतःकरणातून धन्यवाद आहे. ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना ज्यांचा संपर्क झाला त्या सर्वांचाच अंतःकरणातून या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी धन्यवाद आहे. ज्यांनी या ठिकाणी प्रथम संपर्क साधला आदरणीय प्रशांतदादा जवळ असतील यांनी या ठिकाणी संपर्क साधला. तसेच त्यांचा संपर्क झाला नाही आणि म्हणून या ठिकाणी आमचे जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कथाकार आणि आपल्या पाळधी गावाचं भूषण आपल्या परिसराचं आपलं पंचकृषीचं भूषण वाणीभूषण या ठिकाणी हरिभक्तप्राय ज्ञानेश्वर महाराज पाळधी यांनी या ठिकाणी संपर्क साधला. आदरणीय प्रशांतदादा आदरणीय ज्ञानेश्वरदादा आणि GPS मित्रपरिवार यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. त्यासाठी त्यांचा अंतःकरणातून धन्यवाद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी हा GPS ग्रुप परिवार या ठिकाणी राबवत असतो आणि अशा विविध सामाजिक उपक्रमात या ठिकाणी समाजाला या ठिकाणी अभिप्रेत होतील अशा गोष्टी खऱ्या अर्थानं मागीलही वर्षी या ठिकाणी आपल्या या गणेशोत्सवात 4 ते 5 हजार लोक मला असं वाटतं माळकरी झाली आणि याचं श्रेय या ठिकाणी आदरणीय या सर्व परिवाराला आहे. आमचे आदरणीय युवक मित्र सामाजिक क्षेत्रात ज्यांचं फार सुंदर कार्य आहे आणि ज्यांच्या वागण्यातही सहजता आहे असे आदरणीय या ठिकाणी प्रतापदादा पाटील यांनीही या ठिकाणी संपर्क साधलेला आहे. मंत्री महोदय आदरणीय गुलाबराव पाटील यांच्या नावानं खऱ्या अर्थानं हा परिसर ओळखला जातो. त्यांचं नाव अखंड महाराष्ट्रभर अनेक राज्यामध्ये या ठिकाणी प्रचलित आहेच
आणि असा असणारा हा GPS परिवार यांनी माझ्या वाणीवर विश्वास दाखवला. कोण्याही प्रकारची जात धर्म पंथ यांच्या मनात न येता माणुसकीचं नातं हे जपण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी यांनी हा संपर्क साधला. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. थोडंसं पावसाचं वातावरण आणि तरीही उपस्थितांची संख्या या ठिकाणी चांगली या ठिकाणी आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी मला आनंद वाटला. आल्यानंतर मला आदरणीय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आदरणीय प्रतापदादा पाटील असतील आमचे, त्यांची ओळख करून दिली. तर मग मला पहिलं थोडं कन्फ्युजन झालं की नेमकं प्रताप पाटील म्हणजे आता समजा मंत्री महोदयांचे चिरंजीव आहेत म्हणल्यावर 5-6 चैनी वगैरे गळ्यात असतील, 10-20 अंगठ्या असतील, असं काय आहे का म्हणून मला दिसेनासं झालं. मग ते म्हणले हे आहेत ते, म्हणलं हे आहेत ते, म्हणलं मग आश्चर्य आहे. कारण की म्हणजे मंत्र्यांचा मुलगा म्हणजे आमच्या डोक्यात जरा वेगळं नियोजन असतं. मी थोडासा प्रतापदादा स्पष्ट बोलणारा वक्ता आहे, पण यांच्या वागण्यातली सहजता आणि राहण्यातली सहजता मला असं वाटतं त्यांना यशस्वी करून गेलेली. आणि म्हणून आदरणीय प्रतापदादा तुमचा धन्यवाद आहे. तसेच विकीदादा असतील, यांचंही काम सुंदर आहे. सामाजिक क्षेत्रात या ठिकाणी फार सुंदर या ठिकाणी हा परिवार काम करतोय. या परिवाराने या ठिकाणी नावलौकिक कमवलेला आहे. मला असं नेहमीच वाटतं की राजकारण हे सुंदर समाजकारण आहे आणि त्या दृष्टीनं आम्हाला पाहता आलं पाहिजे. नाही, यंदाच्या विधानसभेला माझा हा आवाजातला व्हिडिओ फार ट्रेंडिंगला गेला होता की बऱ्याचशा इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ फिरत होता. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला पाहता आलं पाहिजे. नाही, आम्ही 2 तास तुमच्या पाळधीमध्ये चांगलं कीर्तन करू शकतो व तुमच्या भागाचा विकास आमच्या हातात नाही. ती माणसं त्या कामासाठी बनलीत. मला असं वाटतं ज्याचा देह समाजाच्या कामाला आला, ज्याचा देह देवाच्या कामाला आला, ज्याचा देह देशाच्या कामाला आला आणि ज्याचा देह धर्माच्या कामाला आला तो गेल्यानंतरही जिवंत राहिला. म्हणून या ठिकाणी या समाजाच्या अनुषंगानं कार्य करत असताना आदरणीय प्रतापदादा असतील, आदरणीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील असतील, आदरणीय या ठिकाणी ही सर्वच महाराज मंडळी असतील, यांचं काम फार अप्रतिम आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ या ठिकाणी लाभली आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायनाचार्य संगीतरत्न हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज यांनी पाळली, यांनी सुंदर अशी चाल गायली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. तसेच त्यांना साथ केली या ठिकाणी उंच ज्यांचा आवाज आहे आदरणीय हरिभक्तपरायण मयूरजी महाराज या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी टाळकरी वृंद सगळेच आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पखवाजाची साथ करण्यासाठी मृदंग सम्राट, ताल सम्राट, आपल्या भागाचंच भूषण नाही तर अखंड महाराष्ट्रभर ज्यांचं फार सुंदर असं नावलौकिक आहे, ज्यांचा माझा फार जुना स्नेह आहे, त्यांच्या आईसाहेब महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार संध्याताई माळी या ठिकाणी ताईसाहेबांचं आमचेही जुने ऋण अनुबंध आहेत. तसेच त्यांचे असणारे आदरणीय चिरंजीव आणि माझ्या वडिलांची मिराशी गादेवा या ठिकाणी वाडवडिलांची परंपरा त्यांनी या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. हरिभक्तपरायण यज्ञेशजी महाराज माळी या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांनी याही आधी अनेक कीर्तनाला मला साथ केलेली आहे. वाजवण्यातली चपळता, खरं तर यज्ञेश महाराज वाजवत नाहीत बरं का प्रतापदादा, ते वाजवत नाहीत, ते मृदंगाला बोलायला लावत आहेत. ही ताकद या ठिकाणी त्यांच्या हातात आहे. या ठिकाणी त्यांचा हृदयातून धन्यवाद आहे. आणि हा आमचा असा असणारा भारदस्त आवाज जो या सर्वांपर्यंत पोहोचतोय, असे माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील सर्वच नामवंत कीर्तनकाराचे या ठिकाणी आदरणीय अतिशय जीवस्य आणि कंठस्य, म्हणजे काही कुठं सेटिंग नाही लागलं की त्यांनी फोन लावायचा मग, आणि मग असं असणारं या ठिकाणी त्यांचा फोन कीर्तनकार उचलणारच बरं का. असे आमचे नंदूभाऊंची या ठिकाणी सिस्टीम आहे. नंदूभाऊसाठी एकदा जोरदार साऊंड सिस्टीमसाठी टाळी वाजवा. काय माहिती का, मी गेली 15 वर्ष कीर्तन करतो भाऊ. मी लई मोठे मोठे साऊंड बघितलेत, लई मोठ्या मशनी बघितल्यात, हे मिक्सर लई मोठे बघितलेत, पण ऑपरेटर पहिलाच मोठा बघितला तो म्हणजे नंदूभाऊ आहे. या ठिकाणी नंदू म्हणजे तो दिसायला लहानच आहे, पण या ठिकाणी स्किल मात्र नंदूचं या ठिकाणी फार अप्रतिम आहे. त्याला आता तुम्ही लुक शंभूराजांसारखा केलाय, या ठिकाणी फार अप्रतिम या ठिकाणी, आणि नेहमी हसत चेहरा असतो. मला असं वाटतं त्यांच्या जीवनात काय दुःख येऊन पण डोकावणार नाही, कारण की त्यांना माहिती आहे दुःखाला त्यांच्या जीवनात जागा नाही. अशी फार कमी माणसं आहेत ज्यांच्याकडे ही कला आहे. नंदूदादा तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. त्यांचं नाव एवढ्या वेळ घेतलं म्हणजे काय ते काय मला तारखाला फोन करत नाहीत, नाही ते आमच्यातलंही राजकारण असते. हे महाराजांनी त्यांचं नाव का घेतलं. प्रतापराव तुमच्याकडे लई राजकारण नाही, आमच्याकडे लई राजकारण आहे. आमच्यात एखादं चांगलं काम करताना कुणालाच नाही देखावणार लई, म्हणजे आता मी सांगणार आहे पुढे जाता जाता तुम्हाला या गोष्टी बोलणार आहे. आणि म्हणूनच संत या ठिकाणी येत नव्हते. जगद्गुरु तुकोबाराय, श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराय, हे सकल संत इकडे न येण्याचं कारण काय,
कारण की खरं सांगू का, ते विठोबांनी सांगितलं म्हणून तुकोबाला इथे यावं लागलं. तुका म्हणतो, हे विठोबा जाणार नाही बरं का मृत्यू लोकात. विठोबांनी सांगितलं तुका तुला जावं लागल. पहा, 4 शब्द या महाराष्ट्रातले फार जादूगार आहेत. एक आहे विठोबा, एक आहे ज्ञानोबा, एक आहे तुकोबा आणि चौथा आहे शोभा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माथा सुधण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं, अमृत अनुभव चांगदेव 65 ज्ञानेश्वरी आणि आम्हाला हरिपाठ दिला. आणि शोभानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणजे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. त्याच विठोबाने तुकाला सांगितलं, तुका तुला जावं लागल. तुकोबारे सांगतात, हे विठोबा ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना, ती लोकले वंगाळेत. ओ जळगावकर, वंगाळ कळलं का तुम्हाला? नाही कळलं वंगाळ? वंगाळ म्हणजे आपल्यातली पुढे जायला लागली की आपलीच मागं वळतात. नाही कळलं का आता? माऊली महाराज मागं वडणारी लांबची नाही तर आपलीच आहेत. मी काय म्हणलो म्हणून सांगितलं, राजकारण तुमच्याकडे लई नाही, राजकारण आमच्याकडे आहे. आमच्यात एखादा कीर्तनकार चांगलं कीर्तन करायला लागला की दुसरा म्हणणं त्याला सहज विचारायचं, कसं काय करतो? बोलतोय बरा म्हणले पण लईच ॲडव्हान्स आहे. अरे पण चांगलं म्हण ना कुणाला तरी आयुष्यात, आयुष्यभर नावच ठेवणार आहे. काय झालं, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. मयूर महाराजांसारखेच गायनाचार्य, असे 2-3 चांगले तगडे गायनाचार्य होते, परमेश्वर दादासारखेच. आणि मग कीर्तन वगैरे झालं. त्यातला एक सहज गायक माझ्या बाजूला आला. म्हटलं, महाराज आज कशी काय साथ केली कीर्तनाला? म्हणलं फार सुंदर. नाही म्हणले, तसं नाही महाराज, तुम्ही ऑब्झर्वेशन नाही केलं. म्हणलं, मी केलं ना ऑब्झर्वेशन. नाही म्हणले, तसं नाही महाराज, बाजूच्याची कशी काय जिरावली म्हणले. नाही कळलं का तुम्हाला अजून? आता म्हणलं, जिरवाय आलता घरी इथं. ते म्हणलं, माझ्या मागं त्याला मंथाच आलं नाही. म्हणलं, तुझ्या मागं मंथा नाही आहे ना म्हणजे परमार्थ नाही, तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ आहे. विठ्ठल परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. आणि मग ही स्पर्धा या ठिकाणी फार मोठी मृत्यू लोकात आहे. जिकडं जाईल तिकडं या ठिकाणी सजना वास आहे. आता काय झालं, ज्ञानेश्वर महाराज, मी नवीन गाडी घेतली. मला एका मित्रांनी फोन केला, काही मित्रांनी अभिनंदन पर फोन केला. दुसऱ्या एका मित्रांनी फोन केला, म्हणले, कबीर महाराज. म्हणलं, बोला ना. नाही म्हणले, नवीन गाडी घेतली. बरं काय माहिती का, काही मित्र नुसते म्हणायला मित्र आहेत पण त्याला आतल्या गाठीचे असतात, लक्षात नाही का? तर म्हणलं, महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं, हो. म्हणले, इनोवा घेतली. म्हणलं, बरोबर आहे. नाही महाराज म्हणले, 30 लाखाची आहे. म्हणलं, हेही बरोबर आहे. नाही म्हणले, मग हप्त्यावर घेतली का? मी म्हणलो, सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर? अरे स्वतःच्या घरासमोर 4 गाड्या पुसत बस ना. लोकांनी घेतली म्हणून का पोटात दुखते? इथं काय झाले, कोण पुढे जायला लागलं की त्यांचीच माणसं त्यांना मागं वाढतात. आणि म्हणून यासाठी आपला हा धर्म टिकावा, हा धर्माचं काम व्हावं. आणि म्हणून असा गणेशोत्सव आज या मित्र परिवारानं आयोजित केलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार अभिनंदन. विठ्ठल विठ्ठल श्याम बाबा की जय, छत्रपती शिवा महाराज की जय. हर हर जय श्रीराम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. सजना हो, अभंग श्री तुकोबाऱ्यांचा आहे आणि अभंगातला पहिला शब्द धर्म आहे. इथं बसल्यापैकी असं कुणीच नाही की ज्याला धर्म या शब्दाचा अर्थ माहिती नाही. श्री तुकोबाराय सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करणं याचा अर्थ आहे भगवंताचं नामचिंतन जनमानसांपर्यंत पोहोचवणं, या समाजाला परमार्थाला लावणं. याचा अर्थ असा आहे संघटन करणं आणि एकत्र येऊन परमार्थ करणं म्हणजे धर्माचं पालन आहे. पण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. म्हणून हेच धर्माचं काम करायला सकल संत या मृत्यू लोकात आले. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. श्री तुकोबारे बी याच्यासाठी आले
मयूर महाराज तुकोबारे इथले नाहीत, ते आले कुठून याला प्रमाण आहे. कुंडवासी आम्ही वया कुंडवासी आम्ही वया कुंडवासी आम्ही वया कुंडवासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी आ बोलिले ते ऋषी आह बोलिले ते ऋषी ओ बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया सात भावे वर्ताया साडू संतांचे मार्ग साडू संतांचे मार्ग साडू संतांचे मार्ग साडू संतांचे मार्ग साधू संतांचे मार्ग साधू संतांचे मार्ग साधू संतांचे मार्ग साधू संतांचे मार्ग आम्ही वया कुंडवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया आम्ही वया कुंडवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया बोलिले जे ऋषी सात भावे जोरात टाळे वाजवा एकदा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. या आडनातून भरलेल्या जगाला संत सन्मार्गाला लावण्यासाठी आले. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. भगवंताचं नामचिंतन जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आले. कारण नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. बाकी सगळी कीर्तन अवघड आहे, पण महाराज नाम कीर्तन फार सोपं आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सोपं कीर्तन आहे. खरं सांगू का, सुख करता आणि दुःख हरता या गणरायांचं नाव हे इतकं सोपं आहे. हे नामचिंतन घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. मग हे नामस्मरण इतकं सोपं आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. आणि म्हणून महाराज सांगतात आम्ही धर्माचं काम करायला आलो. धर्माचं काम म्हणजे भगवंताचं भगवत चिंतन आणि नामस्मरण जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. महाराज दुसऱ्या चरणापासून सुरुवात केली बरं का. पहिल्या चरणावर येणार आहे, पण आता येता येताच निम्मे आयोजक भेटले. बरेच जण येऊन म्हणले महाराज तेवढं शंभूराजे सांगा, कोण म्हणते छत्रपती सांगा. आणि म्हणून मग दादा अभंग असा निवडावा लागला. नैमित्तिक कीर्तन आहे आणि नैमित्तिक कीर्तनाच्या अनुषंगानं बोलणार आहे. जर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असतो तर याच अभंगाचं चिंतन थोड्या वेगळ्या पद्धतीत झालं असतं. परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे, आमचे आदरणीय ज्ञानेश्वर महाराज पाधी, हेही शंभूराजे फार सुंदर सांगतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. नेमकं काय झालं, मुख्य कलाकारच मागं राहिला टाळीला. त्यांचं सुरुवातीलाच, आणि ही माणसं आता नाम उल्लेख वगैरे या सगळ्यातून पुढे गेली. लाखोंनी समाज रोज पाहिलेला आहे. सजन हो, फार मोठं या ठिकाणी यांची परंपरा आहे, पिढीगत परंपरा आहे. वडील कीर्तनकार तिन्ही भाऊ या ठिकाणी याच्यात आहेत. मला असं वाटतं माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा. आणि म्हणून या ठिकाणी बाबा माझी बी तिसरी पिढी बरं का. तुमचं लई मोठं मन आहे, तुम्ही मला बोलवलं. नाही तर काही ठिकाणी आमच्या तारखा घेऊन कॅन्सल झाल्यात. तुम्ही जागे आहेत का गेले? हो मोबाईलवाले, मोबाईल ठेवा. विठ्ठल विठ्ठल काही सप्ताहामध्ये महाराज आमच्या तारखा घेऊन कॅन्सल झाल्यात. ते म्हणले महाराज अख्ख्या सप्ताह कमिटीला वाटते तुमचं कीर्तन व्हावं, पण एक माणूस म्हणले आडवा गेला. तो म्हणला सगळं होईल पण मुसलमानाचा माणूस नाही बोलवायचा. काय वाटतं माझ्याकडे बघून तुम्हाला? ही दाढी काय अफजल खानाची आहे का? अहो महाराजांच्या मावळ्याची दाढी, लक्षात नाही का? आता हे चांगले गाणार आहेत म्हणून मी मध्ये अजिबात गाणार नाही बरं का. एखादं प्रमाण मला बी द्यायला लागेल, लई कोरडा नको वाटायला. पण चांगले गायक आहेत, आपण म्हणायचं नसतं. काय होतं भाऊ, छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभूराजे यज्ञेश बाबाला माहिती आहे आता कीर्तन पांढरी 2ला चालू आहे. ज्या वेळेस हे स्केल चेंज होईल ते पांढरी 4ला जाणार, वरच्या स्केलला कीर्तन जाणार. याचं कारण काय? महाराज मुळमुळीत आवाजात सांगून चालत नाही. मी जर म्हणलो राजे म्हणले तानाजी बरा आहेस का, लय दिवस झाला आला नाही पाळ दिला. ताना म्हणला बरं आहे राज, पण आता काय झालं, शिहंगडावर पहिल्यागत वातावरण नाही. लोक शिहंगडावर जातात पण भजी खायला जातात.
आता पहिल्यासारखं शौर्य राहिलं नाही. म्हणजे काय म्हणतं पाळतीचं वातावरण नाही, थोडा पाऊस पडला असं सांगितलं बोलवेल का मला कोणी? छत्रपती शिवाजीराजे म्हणजे तो रुबाब तसा आहे. राजगडावर महासाहेब जिजावत आणि महासाहेब सांगतात राजा राजा दिसतो का तो कोणाला? हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणाल्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का? हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आज्ञे असावी महासाहेब, राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोंढाण्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. बाबा ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. विठाला विठाला हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आम्ही आलो कशासाठी? तर जनमानसांना भगवत चिंतन सांगण्यासाठी आलो, परमार्थाला लावण्यासाठी आलो. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. तुकोबारे आले पण संत समाजासाठी आले, पण त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. आहे का संत? शोधूनही सापडणार नाहीत. का? संत सांगत नाही आम्ही संत आहे. तुम्ही म्हणता मस्त महाराज तुमची पावलं आमच्या घराला लागली, आम्ही संत आहे. आम्ही कशी काय संत असेल? आमच्या शर्टाला खिशी आहेत काय बाबा म्हणणं आहे तुमचं? आम्ही जर जॅकेट घातलं की कीर्तनकर अजून फॅन्सी दिसतो, अजून 3 शर्ट 3 खिशे वाढले. जेवढा तो फॅन्सी तेवढं नाही. लक्षात आलं का तुमच्या? आता माझं दो तरी फॅन्सी, लोक लगेच दोतराकडे बघतात कडे. पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे. आयुष्य एकदाच आहे. नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सर्व देहा माझी पाहो, अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गम. संत होते पण संत असे नव्हते, त्यांनी वेगळं प्रेम केलं. अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, मस्ती दयाची संग, भगते दयाची संगती. हा मग मी कमळापती, हो मग मी कमळापती. तुझबाना तुझबानाई कंटाळा, तुझबानाई कंटाळा. अखंड जया तुझी प्रीती मनगड दयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाणाने काढा. अखंड दया तुझी प्रीती, भगते दयाची संगती, मग मी कमळापती. तुझबानाई वाजवा टाळी म्हणून काय? अखंड जया तुझी प्रीती, मस्ती तयाची संगती, हा मग मी कमळापती. तुझबानानी कंटाळा, पडोनी राहीनत हे ठाई, उगाची संताची पायी. अखंड दया तुझी प्रीती. संत समाजासाठी आले, बुडते हे जन आणि जनांसाठी झाले. जनांचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला. धर्म सांगायला आले. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. भगवंत चिंतन करा, नामस्मरण करा, कारण नामस्मरणानं माणसाच्या चित्ताला समाधान प्राप्त होतं. आज या ठिकाणी या गणेशोत्सवात गणरायांचं नाव आपल्याकडून घेतलं जात आहे. तो सुखाचं ॲडिशन करणारा आहे, सुख करता आणि दुःख हरता, म्हणजे दुःखाचं हरण करणारा. पण दुःख हरता कधी? ज्यावेळेस त्याचं नामस्मरण घेईल त्यावेळेस तो दुःख हरताय. लक्ष देऊ नाही का? नामस्मरण फार सोपं आहे. हसत हसत घेतलं तरी नामस्मरण आहे.
रामकृष्ण हरी सगळे आल्यानंतर मला भेटले. रामकृष्ण हरी महाराज हसत हसत नामस्मरण, द्वेषानं जय हरी तरी नामस्मरण. त्यानंतर भीतीपोटी लोक म्हणतात कुठल्या कुठल्या झाडाखाली भूत आहेत. मग तिथं जाताना ते आठवलं रात्रीचं. मग इकडलं कन्नडच्या घाटात राम 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 भूतं दिसतात का काय. आता त्यांना जाताना म्हणलो महाराज इकडं भूतं बितं नाहीत ना. ते म्हणले महाराज आता माणसंच भूतगत वागायला लागली, भूतं कुठं राहिली तवा. आणि मग त्यावेळेस राम 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 म्हणजे कसंही घेतलं तरी नामस्मरण देवाचं फार सोपं आहे. हे धर्माचं काम टिकवणं म्हणजे भगवंताचं नामचिंतन. मागच्या वर्षी तुम्ही तुळशीची माळ या ठिकाणी मला वाटते 4 ते 5 हजार लोकांनी तुळशीची माळ परिधान केली. हे सर्वात मोठं धर्माचं काम आहे. हेच धर्माचं काम आहे. लक्ष देऊ नका. मी एक विषयाला स्पर्श करून विषय सोडला होता. काय काही कमिटीत 7 तारखा घेऊन कॅन्सल झाल्या. आता आम्ही माळकरी बरं का, म्हणजे आमच्या 3 पिढ्या माळकरी आहेत. हे तर उभं राहायचं आणि काहीतरी खोटं वावगं बोलायला नाही आलेलो. मला असं वाटतं जर आम्ही तिकडून येऊन इकडं माळा घातल्यात तर तुम्ही ह्याच्यातलेच आहेत. आता हे जड जाते का मला माहिती. आज 400-500 तरी माळकरी होतील. काय वाटतं तुम्हाला. माळ घालायला लय वाघाचं काळीज लागतं बरं का. माळ तुळशीची माळ घालणं आणि त्याच्यापेक्षा टिकवणं लय अवघडी. आता ते 4-5 हजार मला वाटते, पण उपक्रम चांगला आहे. बऱ्याच जणांनी टिकवले असते. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. तुम्ही बघा ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याच्या चेहऱ्याचं तेज बघा. हे चेहऱ्याचं तेज. आल्या आल्या प्रतापरावांचा गळा बघितला मी. म्हणलं चैनी दिसतात का गळ्या, पण चैनी नाहीत, मोठ्या माळा मोठे आहेत. या ठिकाणी फार आनंद वाटला बरं का दादा. म्हणजे मला मी काय सांगतो, तुम्ही मला कार्यक्रमाला बोलवलं म्हणून नाही, पण बैठक व्यवस्था बी खाली बसते ती माणसं जाऊन. मी म्हटलं आता यांची सिंहासनं वगैरे कुठं काय कसं काय नियोजन असेल कुणाच नाव. आमचा भाग थोडा वेगळ्या पद्धतीने इकडं थोडंसं वेगळं नियोजन आहे. पण पाहिल्यानंतर एवढा नंबरपणा, ही बैठक व्यवस्था, बसणारा समाज, ज्या अनुषंगानं बसणार, ऐकणारी कीर्तनं, या ठिकाणी ज्या चिकित्सक बुद्धीने तुम्ही ऐकताय, त्यावेळेस एवढा 600 किलोमीटरचा प्रवास आम्ही करून आलो, पण तरी आम्हाला आनंद वाटतो. याचं कारण काय, ऐकणारा समाजही चांगला आहे. नाही तर रोज डायनामा गेलेले, रश्यात उठलेले, म्हणजे रेंजला नसलेत लोक. इथं रेंजला आहेत लोक. रेंज पाहिजे. लक्ष नाही का. आता कीर्तन किती वाजता संपल मला माहिती नाही गड्या. जसं आता ते माझ्या मूडवर आहे. जिथं संपल तिथं संपल. कीर्तन झालं पाहिजे, नाही नाभंगाचं चिंतन झालं पाहिजे, शिवचरित्र झालं पाहिजे, शंभूराजे सांगितले पाहिजे, प्रमाणं झाली पाहिजेत. या सगळ्यांचा मेळ लावणं म्हणजे या ठिकाणी कीर्तन आहे. आणि म्हणून तुमच्या भागात पहिल्यांदाच आहे. मला जाती धर्माचा विषय नाही. आम्ही कुठल्या जाती जन्माला आलोय माहिती नाही, पण आम्ही महाराष्ट्राच्या माती जन्माला आलो ही गोष्ट पाहतो. महाराष्ट्राची माती ही सगळ्यांना घेऊन चालणारी माती आहे. प्रत्येकाला या ठिकाणी या मातीने एक गौरव दिलाय. आणि आता मोठंच वाक्य बोलतो, ऐका, आम्ही काय म्हणून जन्माला आलोय माहिती नाही, पण मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणार आहे. आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार. पण हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून नामस्मरणाच्या अनुषंगानं नामस्मरण फार सोपं. हसत हसत घेतलं तरी नामस्मरण. बाकीची सगळी कीर्तन परमेश्वर बाबा अवघड आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघड आहे. तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघड आहे. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघड आहे. आणि काल्याचं कीर्तन ते तले अवघड आहे. आता काला करायला लागलो की सकाळ होईल. तळवे तळहात तळहात टेकत, तळवे तळहात तळहात टेकत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये, रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये, रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये, रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये. डाव्या गुडघ्याने रांगत, आई मला लोणी दे म्हणत. जय हो. डाव्या गुडघ्याने रांगत, आई मला लोणी दे म्हणत. डाव्या गुडघ्याने रांगत, आई मला लोणी दे म्हणत. डाव्या गुडघ्याने रांगत, आई मला लोणी दे वाजवा टाळी काय. तळवे तळहात तळहात टेकत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या
गुळक्यान. वा, यज्ञेश बाबासाठी टाळ्या वाजवा. पक्वाच्या चांगला असलं की आम्हालाही म्हणाय जरा मूड वाटत. काला करायला लागलं सकाळ होईल, चिंडू गेला, पेंढे गेल्या आणि गडबडी झाल्या. सांग पेंध्या हरीचा चेंडू, सांग पेंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. सांग पेंध्या हरीचा चेंडू, सांग पेंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा हे बाई 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 बाई. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा बाई 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 बाई. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. हा जीव माझा, 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 हा जीव माझा. झालाय विडा पीस, झालाय विडा पीस, झालाय विडा पिसा सांगना. पाण्यात गेला कसा ग सांगना. पाण्यात गेला कसा ग सांग सांग सांगना. पाण्यात गेला कसा हो कसा. वाजवा माझ्यासाठी बेटा. हा जीव माझा, हा जीव माझा, झालाय वेडा पिसा सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे बाई 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 बाई. पाण्यात गेला कसा. म्हणून हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून नामस्कीर्तन हे सोपं कीर्तन आहे. आणि म्हणून महाराज सांगतात हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. विठ्ठल विठ्ठल. सजना हो, या ठिकाणी नामस्मरणावर या ठिकाणी बोलण्याचं कारण असं आहे, श्री गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सव गणरायांच्या नावाला फार महत्त्व आहे. मग हे नामचिंतन केल्यानं जीवनातली दुःख या ठिकाणी दूर होतात. भगवत चिंतनानं आयुष्यात सुखाची प्राप्ती होती. म्हणून सुखाची प्राप्ती करून देणारे हे दैवत आहे. श्री खाटू बाबांचं या ठिकाणी फार सुंदर या ठिकाणी आपण देखावा उभा केला. ज्यांनी ते काम केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं खरंच अंतकरणातून अभिनंदन आहे. या ठिकाणी अतिशय जागृत असणारी इकडली ही देवस्थान आणि सजना हो, सांगायचं तात्पर्य आहे या ठिकाणी दोन पद्धतीनं चिंतन मांडता येतं. आणि म्हणून या ठिकाणी थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे, म्हणून महाराजांचा विचार या ठिकाणी सांगायचा आहे. हा उपदेश छत्रपती शिवाजीराजांना जगद्गुरू तुकोबारायांनी केला. पुण्यामध्ये लोहगाव आहे. लोहगाव म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांचा आजोळ. या लोहगावमध्ये श्री तुकोबारायांची कीर्तनं चालत 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. तुकोबाराय कीर्तन करत, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी भजन अंतकरणातून करत एक 5 मिनिटात पहिल्या चरणावर येणार आहे. आणि हे नामस्मरण करत असताना जनमानसांना नामस्मरण सांगतायत, धर्माचं काम करतायत. आणि त्याच काळात छत्रपती शिवाजीराजे आणि जगद्गुरू तुकोबाराय हे समकालीन आहेत. शिवरायांचा आणि छत्रपती तुकोबाराय या ठिकाणी म्युझिक नंतर लावा. छत्रपती शिवाजीराजे आणि श्री जगद्गुरू तुकोबाराय यांचा 6 वर्षाचा काळ पुण्यामध्ये गेलेला आहे. पण या 6 वर्षाच्या कालावधीत शिवरायांचं या ठिकाणी येणं या लोहगावमध्ये व्हायचं.
आणि या ठिकाणी आईसाहेब म्हणायच्या, शुभा राजा आज कुठे निघालात? राजा सांगतात, आईसाहेब आज आम्ही मोहिमेलाच जाणार आहे, पण जाता जाता श्री तुकोबारायांचं दर्शन घेणार आणि दर्शन घेऊन आम्ही पुढे निघणार. आज आमची इच्छा झाली की श्री तुकोबारायांचं कीर्तन ऐकायची. मावळे म्हणतात, महाराज आजची मोहीम फार महत्वाची आहे. महाराज सांगतात, मोहीम महत्वाचीच आहे, पण आपण रोज जातोय, पण एकदा तरी आज श्री तुकोबारायांचं दर्शन घ्यायचं, थोड्या का वेळ होईना या ठिकाणी आज कीर्तन श्रवण करायचं आणि मग या ठिकाणी पुढे निघायचं. जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी राजे आले. महाराजांना आनंद झाला. श्री तुकोबाराय सांगतात, राजा तुम्ही आमच्या कीर्तनात यावं हे आमचं भाग्य आहे. राजा सांगतात, नाही महाराज, तुमची गोड अमृतवाणी आमच्या कानावर पडावी या ठिकाणी हे आमचं भाग्य आहे. श्री तुकोबारायांचं जीवन हे त्यागाचं जीवन. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आयुष्यभर तुकोबारायांनी परमार्थ केला. फार अडचणी आयुष्यात उभ्या राहिल्या, पण अडचणीच्या काळात संयमानं परमार्थ तुकोबारायांना तारत होता. तुकोबारायांचा परमार्थ या ठिकाणी देव समाजाला समजून सांगत होते. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घरपसोणी. श्री तुकोबारायांना मंबाजीनं काठीने मारलं तरी ती श्री तुकोबाराय मंबाजीच्या घरी तेलाची वाटी घेऊन मंबाजीचे हातपाय दाबायला जात आहेत. मंबाजी म्हणतात, महाराज आम्ही मारलं तरी तुम्ही तेलाची वाटी घेऊन आले. तुकोबाराय सांगतात, मंबाजी मारायचं काम तुमचं आहे, पण या ठिकाणी संतांचं काम हे धर्म जागृत करण्याचं आहे. आणि मग आला कशासाठी? तुमचे उपकार मानण्यासाठी आलो. उपकार काठीने मारलं कोण उपकार मानन? हो मंबाजी, तुमचे उपकार मानण्यासाठी आलो. तुम्ही जर काठीने मारलं नसतं तर या तुकोबांच्या अंगाच्या जखमा दुखल्या नसत्या, आणि जर जखमा दुखल्या नसत्या तर मला माझ्या विठोबाची आठवण आली नसती, आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. श्री तुकोबारायांचं जीवन हे समर्पित. तुकोबारायांची बायको नेहमीच म्हणायची, आवली म्हणायची, महाराज या जगाच्या या समाजाच्या नादाला लागू नका. जेवढं तुम्ही समाजावर प्रेम कराल तेवढा समाज तुम्हाला त्रास देईल. माझा ऐका, प्रपंचात लक्ष घाला. तुकोबाराय सांगतात, आवले प्रपंचात लक्ष लागत नाही, आता मात्र मन ओढ घेते परमार्थाकडं. हा धारधार परमार्थ तुकोबारायांचा होता. हे धर्माचं काम करत होते, परमार्थाचं काम करत होते, पण चांगल्या माणसाला या समाजाने फार अडचणी निर्माण केलेल्या आहेत. तुकोबाराय कार्य करत होते. आणि मग तुकोबाराय सांगता, आवले खरं सांगू का, एक ना एक दिवस जगाचा मालक मला घ्यायला येणार आहे. नाही येणार महाराज, यायचा तर कधीच आला असता, एवढ्या अडचणी तुम्हाला दिल्या नसत्या. सजन हो, शोभा कासाराची बायको म्हणती, महाराज तुम्हाला आज मी गरम पाण्याने आंघोळ घालते, तुम्ही काकडत काकड्याला जाता. महाराज सांगतात, बघ आज गरम पाण्याने आंघोळ घालणार आहे. श्री तुकोबाराय तिच्या घरी जावेत, पण तिने गरम पाण्याने आंघोळ नाही घातली. महाराजांना वाटलं खरंच देवाला दया आली, काकडत काकड्याला जाणारे तुकोबाराय आज गरम पाणी अंगावर पडणार म्हणून आनंद वाटला. पण हिने उकळतं पाणी केलं, एवढं कडक पाणी केलं, जसं पाणी अंगावर पडलं तसं तुकोबारायांच्या हृदयातून परमेश्वरापर्यंत हाक गेली. वा मयूर महाराज. जळे माझी काय
झळे माची काया लागला वनवा धाव रे केशवा माय बापा. श्री तुकोबारायांचा परमार्थ हा त्यागाचा परमार्थ. मावळ्यांनो, आज तुकोबारायांचं कीर्तन श्रवण करायचं आणि मग मोहिमेवर जायचं. राज, आजची मोहीम फार महत्वाची आहे. राजे सांगतात मोहीम महत्वाचीच आहे, पण आज तुकोबारायांची वाणी आणि या अमृतवाणीतून कीर्तन श्रवण करायचं. श्री तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं. नामचिंतन तुकोबारायांनी सुरू केलं आणि महाराज सांगतात राज, आपण बसावं. आणि मग खऱ्या अर्थानं कीर्तनाला सुरुवात झाली. रंगदेवता कीर्तनात उभी राहिली आणि ही रंगदेवता निर्माण झाल्यानंतर श्री तुकोबारायांच्या मुखातून शब्द निघू लागले. राज, ओ राज, राज, ती नदी दिसते का? ती नदी पाना फुलांना भरत जाते, पशुपश्वादिकांना पाणी देते, या जनमानसांना ही नदी तृप्त करते. आणि ऐका राज, या नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणं आहे. समुद्र मापम प्रविशंती यद्वात. नदी जर समुद्राला जाऊन मिळाली तर नदीची गती खुंटली. राज म्हणतात बरोबर आहे महाराज. राज, जसं नदीचं जाणं आहे आणि सगळ्यांना तृप्त करणं आणि जाता जाता सर्व तृप्त करत असताना स्वतःला या ठिकाणी समुद्रात जाऊन मिळवणं, याचा अर्थ नदीचं संपणं आहे. त्याप्रमाणे या मनुष्य जन्माचं आहे. मनुष्यानी जन्माला यायचं. राज, शोभाराजे शांततेत कीर्तन ऐकतायत. महाराजांच्या वाणीचा प्रभाव आज छत्रपतींवर होणार होता. आणि मग तुकोबाराय सांगतात महाराज, ओ महाराज, ओ राज, जशी नदी निघते, पाना फुलांना भरत जाते, पशुपश्वादिकांना पाणी देते, या जनमानसांना तृप्त करते, तसं नदीचं जाणं आहे ते अंतिम जाणं समुद्राला जाऊन मिळणं आहे. तसं या मनुष्य देहाचं आहे. मनुष्यानी जन्माला यायचं, जनमानसांची सेवा करायची, समाजासाठी काम करायचं, धर्मासाठी काम करायचं. हे सगळं करत असताना भगवंताचं नामचिंतन मुखात घ्यायचं. हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढ व्हावे नाम. भगवत चिंतन करायचं आणि नामस्मरण करायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि या मनुष्य देहानं मोक्षावर जायचं. हे अंतिम ध्येय मोक्षाला जाणं आहे. याच्यासाठी नामस्मरण करायचं. राज म्हणतात नामस्मरण करायचं. पण ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजीराजांनी आपल्याकडली तलवार बाजूला ठेवली आणि राजे नामस्मरण करू लागले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. माऊली म्हणतात राजा, राजा उठा. राजा गनिम लई मोठा आहे, दुश्मन लई मोठा आहे. राजा आपल्याला निघावं लागल. राजा म्हणतात कुठं जायचं? आज भगवान हरी शांत झाला, नामचिंतनाकडे ओढ घेतली. राजा म्हणतात आता मोहिमेला नाही जायचं, आता मोक्षावर जायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. माऊली म्हणतात राजा, राजा आपण निघालोत कुठं? राजा स्वराज्याची शपथ आठवते का राजे? राजे म्हणतात स्वराज्याची शपथ काय असेल आम्हाला माहिती नाही, पण या क्षणाला आम्हाला असं वाटतं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. आता मात्र मावळे खिन्न झाले. कोणीतरी मावळा गेला. आईसाहेब जिजाऊंना सांगतात, आईसाहेब अनर्थ घडलाय. काय झालं? काही नाही. आपले राज तलवार हातात घेत नाहीत, तलवार बाजूला ठेवली. हे झालं कसं? श्री तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव, विचारांचा प्रभाव छत्रपती शिवाजीराजांवर झाला. महाराजांनी तलवार बाजूला ठेवली आणि मग काय म्हणतात महाराज? महाराज रामकृष्ण हरी म्हणतात. अरे रामकृष्ण हरी म्हणतात, मग आनंदाची गोष्ट आहे. माझा शुभा नामस्मरण करतोय. नाही आईसाहेब, रामकृष्ण हरी म्हणतायत ही आनंदाची गोष्ट आहे, पण याच्यापरी महाराज म्हणतायत आता मोहिमेवर नाही जायचं, आता मोक्षावर जायचं. तर आईसाहेब, राजे म्हणतात मोक्षावर जायचं, तर रयतेचं रक्षण कोण करणार? आया बहिणींची इज्जत लुटल्या गेलेली आहे. भगव्याचा रंग अंदूक झालेला आहे. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा आज झुकल्यासारखा वाटतोय. या भगव्याला पुन्हा कोण उभं करणार? कोण स्वराज्य निर्माण करणार? आईसाहेब म्हणतात हेही बरोबर आहे, पण सांगा तुम्ही शुभांना समजून. नाही आईसाहेब, राजा आमचं ऐकत नाही. आता गरज तुमची आहे. तुमच्या शब्दांचा प्रभाव छत्रपती शिवाजीराजांवर पडेल, कारण शुभा राजा फक्त तुम्हाला घाबरतात. आले आईसाहेबचे जाऊ. जगद्गुरु तुकोबारायांची भेट घेतली, शुभाराजांची भेट घेतली. शुभाराज, ओ राज उठा. राज तलवार कुठे आहे आपली? आईसाहेब कशा पायी तलवार? राजा तलवार घ्या, मोहिमेला निघायचंय. नाही आईसाहेब, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं.
ज्या छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, ज्या छत्रपती शिवाजीराजांनी रयतेचे रक्षण करण्याची शपथ घेतली, ज्या छत्रपती शिवाजीराजांनी या ठिकाणी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली, भगवा महाराष्ट्रावर फडकवण्याची शपथ घेतली, ते शिवबाराजे आता मोक्षाला निघाले. काय होणार कुणास ठाऊक माहिती नव्हतं, पण शिवबाराजांच्या मनावर तुकोबारांच्या वाणीचा एवढा प्रभाव झाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. आईसाहेब म्हणता, शिवबा अरे तुम्ही काय म्हणताय, तुम्ही नामस्मरण करताय, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, पण आपण रामकृष्ण हरी म्हणायचं, पण त्याच्याबरोबर जगदंब म्हणायचं, आई तुळजाभवानीचं भजन करायचं आणि जगदंब जगदंब म्हणत या ठिकाणी तलवार हातात घ्यायची, दुश्मनांच्या गर्दन उडवायच्या, रयतेचं रक्षण करायचं. हे शिवबाराज तुमचं काम आहे. शिवबाराजे म्हणतात, नाही आई साहेब, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. आईसाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले. ज्या शिवबाराजाला मी उभं केलं तो शिवबाराजा आज मोक्षाच्या वाटेला निघाला. कारण दोन वाटा होत्या, एक भक्तीची आणि एक शक्तीची. भक्तीची वाट तुकोबारांची होती आणि शक्तीची वाट शिवबाराजांची होती. पण आज भक्ती आणि शक्तीचा समागम या लोहगावमध्ये पुण्यामध्ये झाला होता. काय कुणास ठाऊक आज काय होणार. वातावरण शांत झालं होतं. ऐका सजनावर, हृदयातून सांगतोय, अंतकरणातून सांगतोय, पहिल्या चरणावर येणारे 2 मिनिटातच. आणि मग शिवबाराजे सांगतात, आई साहेब आम्हाला माफ करा, आता फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. आईसाहेब जिजाऊंनी या ठिकाणी तुकोबारांची भेट घेतली, महाराजांना या ठिकाणी प्रणिपात केला. महाराज साहेब आपल्या वाणीचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांवर झालाय आणि शिवबाराजे आता आमचं ऐकत नाहीत. काय करू आई साहेब, आज्ञा असावी. महाराज तुमच्या वाणीत फार मोठी ताकद आहे. तुम्ही सांगितलं रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. हे शब्द तुकोबार आहेत. तुमचे शब्द छत्रपती शिवाजी राजांच्या हृदयात भरलेत. आणि शिवराय आता तलवार हातात घेत नाहीत, तलवार बाजूला ठेवली. आणि जर शिवराजांनी तलवार हातात नाही घेतली तर अनर्थ होईल. या धर्माचं पालन कोण करल. जगद्गुरु तुकोबार सांगतात, आई साहेब चुकलं असेल आमचं. नाही महाराज साहेब तुमचं चुकलं नाही, पण तुम्ही सांगितलं ते योग्य सांगितलं. पण शिवबाराजांचं काम शक्ती मार्गाने जायचं आणि धर्माचं पालन करायचं. तुम्ही टाळ घ्यायचा तुकोबार आहे, तुम्ही टाळ वाजवायचा, तुम्ही नामस्मरण करायचं आणि लोक नामस्मरणाच्या वाटेवर लावायचं. हे महाराज तुमचं काम आहे. पण शिवबाराजांच्या हातात टाळ नाही शोभत, शिवबाराजांच्या हातात तलवार शोभती. महाराजांनी तलवार घ्यायची, रयतेचं रक्षण करायचं. ओ जगद्गुरु तुकोबार आहे. आम्ही बघितलंय आया बहिणींना किंचाळताना, आया बहिणींचा आवाज या ठिकाणी आम्ही ऐकलेला आहे. माता भगिनींची इज्जत तुटल्या गेलेली आहे. आदिलशाही, निजामशाही, कुतुबदाज, फ्रेंच, मुघल यांनी महाराष्ट्रावर हौदस माजवलेला आहे. आता कुणाची तरी गरज, एक शौर्य कुणाची तरी गरज या महाराष्ट्राला धर्माचं पालन करण्यासाठी आहे. आणि तेच धर्माचं पालन करणारे छत्रपती शिवाजीराजे आज जर तलवार घेत नसतील तर अनर्थ झाला आम्हाला असं वाटतं. नाही आई साहेब आम्ही समजवतो. समजावा म्हणजे खचला अर्जुनही होता. हो जगद्गुरु तुकोबार आहे. अरे खचला अर्जुनही होता रणांगणात, पण खचलेल्या अर्जुनाला उभं करण्याचं काम श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांनी केलं. अर्जुना हे संकट पडता चढ भारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. अर्जुनाची ने व्याजे गीता प्रकाशुर सिराजे. संसारा एवढे थोरोजे फेडिले जगाचे. ज्या वेळेस अर्जुन खचला त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांनी अर्जुनाला बोध केला, आता असं करा की छत्रपती शिवाजीराजे अर्जुन आहेत आणि तुकोबार आहेत, तुम्ही श्रीकृष्ण बना आणि सांगा छत्रपती शिवाजीराजांना की धर्म काय असतो, एक क्षत्रियाचं कर्म काय असतं. महाराज सांगतात निश्चित. आणि मग तुकोबार आहे पुन्हा एकदा कीर्तना उभे राहिले. तीच वारी, पण आज वारकऱ्याची वाणी आज धारकऱ्याची झाली होती. आज वाणीतून प्रबुद्ध आणि समृद्ध शब्द निघत होते. छत्रपती शिवाजीराजांना जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात, ओ राज काय इच्छा आहे. राजा म्हणतात रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. नाही राज आमच्या हातात टाळ शोभतो, आम्ही भजन करायचं, आम्ही नामस्मरण करायचं. राजा प्रत्येकाने त्याचं काम करायचं असतं. धर्माच्या कामावर आम्ही आहोत आणि धर्माच्या कामावर तुम्ही आहात, पण दोघांचे मार्ग वेगळे आहेत. एक काम आहे की हिंदू धर्म टिकवायचा आहे, पण हा धर्म टिकवताना आपल्याला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. राजा तुमच्या हातात तलवार शोभती. बघा राजा रयतेचं रक्षण कोण करणार. भगव्याचा रंग अन्मुख झालेला आहे, सह्याद्री झुकल्यासारखा वाटतोय. या सह्याद्रीला उभं कोण करणार. राजा आया बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली आहे आणि किंचळण्याचा आवाज चहूबाजूनी येतोय. मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत, मंदिरातले देव उद्ध्वस्त झालेत. राजा आमची इच्छा आहे, ऐका राजा, आता आम्ही उदाहरण सांगतो. आता छत्रपती शिवाजीराजांना श्री तुकोबाराय कर्म सिद्धांत सांगत होते. राजा तो सूर्य दिसतो का. हो महाराज दिसतो सूर्य. मग सांगा राजा या सूर्याचं काम काय. सूर्याचं काम उगवणं आणि जगाला प्रकाश देणे.
जर सूर्य उगवला नाही तर काय होईल? सूर्य उगवला नाही तर सृष्टी नष्ट होईल. मग सांगा राज, या सूर्याचं कर्म आणि धर्म काय? राजा सांगतात सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे. मग राजा तुम्ही कोण आहात? राजे सांगतात आम्ही क्षत्रिय आहोत. मग सांगा राजा, तर जर सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे, तसा एका क्षत्रियाचा धर्म काय? राजा म्हणतात माफ करा तुकोबराय सांगतात राजा, सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे, तसा एका क्षत्रियाचा धर्म आहे. घ्या ती तलवार हातात आणि करा धर्माचं पालन, अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन